2012 पूर्वीचा जो नियम होता की नोटराइज पॉवर ऑफ अटर्नीवरती आपण रजिस्ट्रेशन देखील अलाव करत होतो, आता आपण ते बंद केलेलं आहे. पण त्यामुळे ते रजिस्ट्रार ऑफिसमध्ये त्याची माहिती उपलब्ध असणे ही काही तिथे हे जरुरी नव्हतं. पण तथापि पॉवर ऑफ अटर्नीच्या आधारे रजिस्ट्रेशन करत असताना ज्या काही त्यांनी नियमावली पाळली पाहिजे ह्याची आजच ब्रीफिंग घेत असताना देखील मी चौकशीचे आदेश दिलेत की याची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे की पॉवर ऑफ अटर्नीच्या आधारे रजिस्ट्रेशन ही परवानगी देत असताना त्यांनी तिथे जे काही त्यांना रेग्युलेशन्स आहेत त्यांनी फॉलो केले आहेत की नाही ह्याची चौकशी आपण लावलेली आहे. त्यामुळे ॲडिशनल कलेक्टर मार्फत ती चौकशी आपण करू. जमिनी अर्थातच शेतकऱ्यांना परत मिळण्याच्या बाबतीमधली आपली प्रमुख भूमिका असणार त्याच्याशी आम्ही देखील सहमत आहोत. आणि आता माहिती माझ्याकडे उपलब्ध नाही, परंतु जमिनी ह्या शेतकऱ्यांना परत मिळेल. आता फेरफार रद्द केला म्हटल्यानंतर नाही ती माहिती मी आपल्याला देतो. आता माझ्याकडे उपलब्ध नाही, परंतु जमिनी परत मिळण्याच्या बाबतीमधली जी कारवाई आहे ती लगेचच करण्यात येईल. पॉवर ऑफ अटर्नी चालत नाही. आपल्याला पॉवर ऑफ अटर्नी आता रजिस्टर्डच करावी लागते. अगोदर जसं रजिस्टर केली नाही, नोटरी केली तरी चालायचं. आता जर ती रजिस्टर्ड पॉवर ऑफ अटर्नी नव्हती तर मग तो व्यवहार झाला कसा, हा माझा प्रश्न आहे. नाही, हे व्यवहार झाले तर 2013 आणि 2018 मध्ये झालेले आहेत आणि आपण 2017 पासून ते आपण नियम लागू केलेला आहे की रजिस्टर पॉवर ऑफ अटर्नीच्या आधारेच आपण रजिस्ट्रेशन आता अलाव करतो. हे सगळे व्यवहार झाले आहेत ते 2017 पूर्वीच झालेले आहेत. ठीक आहे, चला. साहेबांनी अत्यंत योग्य प्रश्न विचारला की केवळ नोटरीच्या आधारे नक्की व्यवहार झाला कसा, त्या संदर्भात आपल्याला उत्तर आलेलं नाही. आणि दुसरं मंत्री महोदय आपण जे सांगितलं प्रश्न विचारलाय त्याच्या पुढचं पण विचारतो मी. आपण जे म्हणालात की मूळ मालकांच्या नावावर जमीन झालेली आहे, तर मी जी काय माहिती घेतली, जे फिर्यादी आहेत त्यांच्याशी पण मी आता माहिती घेतली, त्यांच्या नावावर अजूनही जमीन झालेली नाही, फेरफार अजूनही बदललेला गेला नाही. आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की याचा सखोल आपण ह्याची माहिती घ्यावी. कदाचित आपल्याला सांगितलं असेल ते अर्धसत्य असेल, पण मी आता जे फिर्यादी आहेत त्यांच्याशी स्वतः बोललो, त्यांच्या नावावर अजूनही ते शंकरराव बोरकर आणि त्यांचा मुलगा अमोल बोरकर यांच्या नावावर अजूनही ती जमीन झालेली नाही. नाही, अध्यक्ष महोदय, जर का फेरफार रद्द झालेले आहेत ही माहिती माझ्यापर्यंत उपलब्ध हो, परंतु तसं जर का झालं नसेल तर नक्कीच हे फेरफार रद्द करण्यात येतील आणि जे मूळ मालक आहेत त्यांना ती जमीन परत देण्यात येईल. चला, प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 30,786. अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिस्पे, ग्रो मोअर आणि ग्रो इन्व्हेस्टर आणि अशाच काही कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास 3,000 कोटींचा पैसे जास्त परताव्याचा आमिष दाखवून गोळा केले गेलेले आहेत. परंतु त्याचा जो चौकशी केली आहे त्याच्यामध्ये ठोस काही अजून उपलब्ध होत नाही आहेत. या घोटाळ्यामध्ये आमचे एक सरकारला प्रश्न आहे की